नमस्कार. मी तुम्हाला ही भगवद्गीता वाचून दाखवणार आहे. पूर्ण श्लोक. ज्यांना कोणाला आवडत असेल त्यांनी नक्की ऐका. आज मी भगवद्गीता जशी आहे तशी ह्याचा पहिला श्लोक वाचून दाखवणार आहे. अध्याय 1. अर्जुना विषदायुग. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समावेता युयुत्सव मामका पांडवाच्चैव किम कुरुत्व संजय. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आल्यानंतर युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या पांडवपुत्रांनी काय केले? तात्पर्य. भगवद्गीता हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे आस्तिक्यवादी विज्ञान आहे आणि याचा सारांश गीता महात्म्यामध्ये दिला आहे. त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णाच्या भक्ताच्या साह्याने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे आणि या प्रकारे वैयक्तिक हेतुपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्ताकडून ती समजून घेतली पाहिजे. भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याचे स्पष्ट उदाहरण गीतेमध्येच आहे आणि हे म्हणजे अर्जुन होय. त्याने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंताकडूनच श्रवण करून जाणून घेतली आहे. एखादा असा वैयक्तिक हेतुरहित गुरुशिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेण्या इतपत भाग्यवान असेल तर त्याला समग्र वैज्ञानिक ज्ञान असे जगतातील इतर सर्व शास्त्रांमधील ज्ञान समजते. या ज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रांमध्ये न आढळणाऱ्या देखील सर्व गोष्टी तो भगवद्गीतेमध्ये पाहू शकेल. भगवद्गीतेचे हे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे. हे ज्ञान साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाने सांगितल्यामुळे परिपूर्ण असे आस्तिक्यवादी विज्ञान आहे. महाभारतात धृतराष्ट्र आणि संजय यांनी केलेली चर्चा ही या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाच्या मूलभूत आधार आहे. पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थस्थळे असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमधील तत्त्वज्ञान सांगण्यात आल्याचे आपल्याला समजून येते. स्वतः भगवान या पृथ्वी तलावर होते तेव्हा मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरता त्यांनी हे ज्ञान सांगितले. तेथे धर्मक्षेत्रे, जेथे धार्मिक कार्य केली जातात अशी ठिकाणे म्हणजे धर्मक्षेत्रे हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण कुरुक्षेत्राच्या भूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते. करूंचा पिता धृतराष्ट्र हा आपल्या पुत्रांच्या अंतिम विजयासंबंधी अत्यंत साशंक होता आणि त्यामुळेच त्याने आपला सचिव संजीव याच्याकडे विचारणा केली. त्यांनी काय केले? पूर्ण निर्धारयुक्त युद्ध करण्याच्या सिद्धांतेने स्वतःचे आणि आपला धाकटा भाऊ पांडू यांचे पुत्र कुरुक्षेत्र येथील रणभूमीवर एकत्र आले असल्याचे त्याला पुरेपूर माहिती होते. तरीसुद्धा त्यांची विचारणा महत्त्वपूर्ण आहे. भावाभावंडामध्ये तडजोड व्हावी अशी त्याची इच्छा नव्हती आणि त्याला युद्धभूमीवरील आपल्या पुत्रांच्या विधिलिखिताविषयी निश्चितपणे जाणून घ्यायचे होते. कुरुक्षेत्राचा वैदिक इतिहास साहित्यामध्ये स्वर्गातील देवतांसाठी सुद्धा पूजनीय असे स्थान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे आणि अशा पवित्र कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याचे ठरविल्याने युद्धातील अंतिम निर्णयावर होणाऱ्या परिणामाने तर धृतराष्ट्र आणखीनच भयभीत झाला. त्याचा प्रभाव अर्जुन आणि इतर पांडवपुत्र स्वाभाविकतः सद्गुणी असल्यामुळे त्यांना अनुकूल असाच होणार होता. हे तो उत्तम रीतीने जाणून होता. संजय हा व्यासांचा शिष्य होता. तो जरी धृतराष्ट्राच्या कक्षामध्ये होता तरी व्यासांच्या कृपेने तो कुरुक्षेत्र येथील युद्धभूमी पाहू शकत होता. यासाठी धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीची त्याच्याकडे विचारणा केली. पांडव आणि धृतराष्ट्राचे पुत्र हे दोघेही एकाच कुटुंबातील होते, पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखविण्यात आले आहे. त्याने जाणीवपूर्वक आपल्या पुत्रांचा कुरु म्हणून उल्लेख केला आणि पांडुपुत्रांना कुळाच्या वंश परंपरेतून वगळले.
यावरून कोणीही धृतराष्ट्राचा आपल्या पुतण्याशी म्हणजे पांडुपुत्राशी असणारा विशिष्ट संबंध सहजपणे जाणू शकतो. प्रारंभी केलेल्या चर्चेवरून निश्चित आहे की ज्याप्रमाणे भाताच्या शेतामधून अनावश्यक तृण काढून टाकले जाते, त्याचप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णाच्या उपस्थितीत कुरुक्षेत्रावर तृणवत अशा धृतराष्ट्राच्या पुत्रांसहित इतर सर्वांचा समूळ नायनाट केला जाईल आणि युधिष्ठिर प्रमुख असलेले धार्मिक वृत्तींच्या लोकांची स्थापना स्वतः भगवंत करतील. धर्मक्षेत्रे आणि कुरुक्षेत्रे या शब्दांच्या ऐतिहासिक आणि वैज्ञानिक महत्त्वासोबत हेही विशेष महत्त्वाचे आहे. धन्यवाद. पहिला श्लोक समाप्त.